The alcohol can be prepared from aldehydes and ketone by reduction. The reduction can be done with the help of catalyst, either palladium, nickel, platinum. एक तर आपण catalytic reduction करू शकतो. Aldehyde will give primary alcohol and ketones will give secondary alcohol. Or in presence of sodium ethanol or NaBH4 ether or lithium aluminum hydride and ether. सो दिस ऑल आर द रिड्युसिंग एजंट. हे सगळे जे आहे ते रिड्युसिंग एजंट आहे जे अल्डेहाइडला कन्वर्ट करतात प्रायमरी अल्कोहोलमध्ये आणि कीटोनला कन्वर्ट करतात सेकंडरी अल्कोहोलमध्ये. ठीक आहे. अल्डेहाइड्स गिव्स प्रायमरी अल्कोहोल अँड कीटोन्स गिव्ह द सेकंडरी अल्कोहोल. हे दीज आर ऑल द एक्झाम्पल्स. ठीक आहे. हे जे खाली दाखवलेले आहे सगळे एक्झाम्पल्स आहे. समजा हे ब्युटॅनल घेतलं मी तर ब्युटॅनल इन प्रेझन्स ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, हा ब्युटॅनल आहे म्हणजे अल्डेहाइड आहे तर इट विल गिव्ह अ 1 ब्युटॅनॉल. म्हणजे अल्डेहाइडिक ग्रुप जो आहे सी डबल बॉन्ड OH इट गेट्स कन्वर्टेड इनटू CH2OH. ठीक आहे. सिमिलरली कीटोनिक ग्रुप म्हणजे सी डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे इट गेट्स कन्वर्टेड इनटू CHOH मीन्स सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. देयरफॉर aldehydes gives primary alcohol and ketone gives the secondary alcohol on reduction. So similarly, reductions of aldehyde, ketones and carboxylic acids and esters. The aldehydes and ketones can be reduced to alcohol. तो आताच पाहिलं आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइडनी रिड्यूस करता येते आपल्याला अल्डेहाइड आणि कीटोन, किंवा सोडियम बोरॉन हायड्राइडनी आपल्याला रिड्यूस करता येते अल्डेहाइड आणि कीटोन, किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशननी सुद्धा आपल्याला रिड्यूस करता येते अल्डेहाइड आणि कीटोन. ठीक आहे. इन दिस वे इथे दाखवलेलं आहे आपण अल्डेहाइड on reduction with lithium aluminum hydride or NaBH4 किंवा nickel catalyst it gives primary alcohol. आणि ketone on reduction with lithium aluminum hydride or NaBH4 or nickel catalyst it gives a secondary alcohol. Similarly, आता पहा यामध्ये कार्बोक्झिलिक ऍसिडला समजा आपल्याला रिड्यूस करायचं आहे प्रायमरी अल्कोहोल मध्ये, कार्बोक्झिलिक ऍसिड किंवा इस्टरला समजा आपल्याला रिड्यूस करायचं आहे प्रायमरी अल्कोहोल मध्ये, तर इन दॅट केस वी हॅव टू यूज द कॅटॅलिस्ट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन ट्राय इथर. ठीक आहे. आता सोडियम बोरॉन हायड्राइड इट कॅनॉट रिड्यूस कार्बोक्झिलिक ऍसिड इनटू प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. सोडियम बोरॉन हायड्राइड किंवा कॅटॅलिटिक रिडक्शननी कार्बोक्झिलिक ऍसिडला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करता येत नाही. अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन इथर, सो दॅट दिस कार्बोक्झिलिक ऍसिड गेट्स कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथॅनोइक ऍसिडचं एक्झाम्पल घेतलंय CH3C डबल बॉन्ड OOH. दिस इज अ इथॅनोइक ऍसिड. इथॅनोइक ऍसिड ऑन रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन इथर इट गिव्स अ काय होत आहे C डबल बॉन्ड OOH चं कन्वर्शन कशामध्ये होत आहे, CH2OH मध्ये. पहा CH2OH मध्ये म्हणजे इथेनॉल मध्ये होऊन राहिलं कन्वर्शन. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कार्बोक्झिलिक ऍसिडच्या COOH जो ग्रुप आहे तो COOH ग्रुपला कन्वर्ट करतो कशामध्ये, CH2OH मध्ये म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप मध्ये कन्वर्ट करतो, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप मध्ये कन्वर्ट करतो. सिमिलरली लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कॅन ऑल्सो रिड्यूस ईस्टर. हा ईस्टर आहे RC डबल बॉन्ड OR' इट इज अ ईस्टर. सो हा इस्टरिक ग्रुपला सुद्धा कन्वर्ट करायचं असेल समजा आपल्याला अल्कोहोलमध्ये, तर आपण काय यूज करतो, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. सो बाय युझिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कॅन कन्वर्ट ईस्टर इनटू प्रायमरी अल्कोहोल. आता तिसरी एक मेथड आहे, आपण काय पाहून राहिलो आहे, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स पाहून राहिलो आहे. तर आपल्याला अल्कोहोल्स कशा कशापासून तयार करता येते, अल्डेहाइड पासून तयार करता येते, कीटोन पासून तयार करता येते, ऍसिड पासून तयार करता येते कार्बोक्झिलिक ऍसिड, आणि ईस्टर पासून सुद्धा तयार करता येते. तसंच आपल्याला बाय रिडक्शन, तसंच आपल्याला हायड्रोलिसिस जर केलं आपण ईस्टरचं, ईस्टर ऑन हायड्रोलिसिस इट फॉर्म्स अल्कोहोल. ठीक आहे. ईस्टर्स जे आहे RC डबल बॉन्ड OR', धिस ऑन हायड्रोलिसिस H2O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, ऍसिडिक हायड्रोलिसिस जर केलं आपण तर वी गेट कार्बोक्झिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OH अँड अल्कोहोल HOR' किंवा R'OH, it is a alcohol. So by these three methods or by these methods we can prepare alcohols from aldehyde, ketone, acids and esters. Then reactions of alcohol. आता रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. अल्कोहोल मध्ये 2 बॉन्डचं क्लिवेज होऊन रिएक्शन्स होतात.
ROH असा आहे, बरोबर आहे. तर एका याच्यामध्ये काही रिॲक्शन्स अशा आहेत ज्यामध्ये R आणि O हा बॉन्ड क्लिवेज होतो. क्लिवेज म्हणजे ब्रेकिंग होतो. RO हा बॉन्ड ब्रेक होतो आणि काही रिॲक्शन्स अशा आहेत ज्याच्यामध्ये OH हा बॉन्ड ब्रेक होतो. ठीक आहे. आपण पहिले पाहून राहिलो आहे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड, म्हणजे OH बॉन्ड ब्रेक होऊन ज्या रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन्स पहिले पाहून राहिलो आपण. ठीक आहे. तर त्याच्यातली पहिली रिॲक्शन आहे ऍक्शन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. ऍक्शन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल कोणते आहे? सोडियम, मॅग्नेशियम, जे अल्कली मेटल्स आहे, these are called as electropositive because they are good donor of electron. ठीक आहे. इलेक्ट्रॉन लवकर देतात ते, कारण ते मेटल्स आहे, अल्कली मेटल्स. दे कॅन इझिली लूज इलेक्ट्रॉन, therefore they are called as electropositive metals. ठीक आहे. So alcohol reacts with sodium at room temperature to form salt. Its salt, that is sodium alkoxide and hydrogen. अल्कोहोल घेतला आपण, त्याची रिॲक्शन सोडियम सोबत केली. आपण OH बॉन्ड ब्रेक करून राहिलो आहे सगळ्या रिॲक्शन मध्ये, तर Hच्या ठिकाणी काय लागेल? Na+ लागेल. ठीक आहे. आणि H2 गॅस इथे रिलीज होईल. सो धिस शोज द ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल जे वीक ऍसिड आहे ते कशावरून सिद्ध होते? बिकॉज इट रिॲक्ट्स विथ अल्कली मेटल और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल टू फॉर्म इट्स साल्ट, that is sodium alkoxide, and hydrogen gas is released. For example, ethanol, CH2, CH3CH2OH, ethanol, when reacts with sodium, this sodium will get this hydrogen will get replaced by sodium, and we get a sodium ethoxide, and half H2 gas is released. So this reaction shows that the alcohols have some acidic character. Some acidic character म्हणजे तो ऍसिड झाला असं नाही, काही ऍसिडिक प्रॉपर्टीज तो दाखवतो, बिकॉज इट कॅन लूज H+ आयन. ओके, H+ आयन लूज करू शकतो, म्हणून ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. अल्कोहोल्स आर ऍसिड, these are the weak acid. ठीक आहे. So this is the action of reactivity of alcohol towards the reaction with sodium. मिथिल ग्रुप जर असेल तर इट विल बी मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल, दॅन सेकंडरी अल्कोहोल, दॅन टर्शरी अल्कोहोल. म्हणजेच ही जी रिॲक्टिव्हिटी आहे सोडियमची, ही रिॲक्टिव्हिटी टर्शरी अल्कोहोल जर असता येते तर कमी झाली असती, सेकंडरी अल्कोहोल असता तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त झाली असती, प्रायमरी अल्कोहोल आहे तर जास्त आहे. ठीक आहे. therefore the reactivity of alcohol towards the reaction with sodium is decreases from primary alcohol to tertiary alcohol. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सोडियम सोबत जास्त राहील दॅन सेकंडरी अल्कोहोल, दॅन टर्शरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल काय आहे ते आपण आधी पाहिलंच आहे. इस्टरिफिकेशन रिॲक्शन. आता इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन बिटवीन अन अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ऍसिड in presence of carboxylic acid in presence of H2SO4 is called as esterification reaction. So the reaction takes place between carboxylic acid RC double bond OH and alcohol. अल्कोहोल घेतला आपण आणि कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत करणं in presence of acid to form ester. This reaction is called as esterification reaction. ठीक आहे. The reaction between carboxylic acid and alcohol in presence of acid to form ester and water, this reaction is known as esterification reaction. आता esterification reaction मध्ये आपण काय पाहून राहिलो आहे, इथे सुद्धा अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होत आहे. ठीक आहे. अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक होऊन राहिला आहे, म्हणजेच ऍसिड मधला CO हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे काय लागेल? OR' इथे लागेल. therefore we get a ester, RC double bond OR' कुठला आहे? अल्कोहोल मधला आहे, आणि हा H आणि हे OH इट गेट्स कंबाइंड टू फॉर्म अ H2. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथेनॉल, इथेनॉल मधला H गेला, इथेनॉल मधला H गेला म्हणजे इथेनॉल आहे अल्कोहोल आहे, OH मधला OH बॉन्ड ब्रेक झाला आणि इथेनोइक ऍसिड घेतला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड, याच्यातला OH बॉन्ड ब्रेक झाला. So H2O combines to this OH and H, it combines to form H2O, आणि हा जो बाकीचा जो ग्रुप आहे CH3C डबल बॉन्ड O, याला हा ग्रुप लागून जाईल. कोणता?
OCH2CH3. OCH2CH3. The name of this compound is ethyl ethanoate. So ethyl ethanoate, it is an ester. So there is a formation of ester. Therefore, the reaction is known as esterification reaction. Similarly, the second example is methanol when reacts with benzoic acid. Benzoic acid सोबत जेव्हा आपण याची रिएक्शन केली तेव्हा H from alcohol is removed because we are studying the reaction in which the OH bond in alcohol is breaking. So OH bond is breaking and here CO bond is breaking in acid and this forms H2O. आणि बाकीचं जे ग्रुप आहे OCH3 it will get attached to this carbon atom and therefore it forms methyl benzoate. Okay, so this reaction is known as esterification reaction. So alcohols gives esterification reaction with carboxylic acid. नेहमी लक्षात ठेवायचं, alcohols when reacts with carboxylic acid in presence of acid like H2SO4, it undergoes esterification reaction to form ester and water. So the esterification also occurs when alcohols reacts with derivatives of carboxylic acid. आता ही जी esterification ची रिएक्शन आहे कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत अल्कोहोल रिॲक्ट झाल्यामुळेच होते असं नाही आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ज्या डेरिव्हेटिव्ह आहेत जसं इथॅनोइल क्लोराईड म्हणजे OH च्या ठिकाणी Cl जर केला आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा तर इट बिकम्स असाइल क्लोराईड. ओके, सो हिअर देर इज इथॅनोइल क्लोराईड. इथॅनोइल क्लोराईड इथे काय केलं आपण ऍसिडिक ऍसिड मधला OH काढून Cl लावला. So it becomes a derivative of carboxylic acid. So methanol, when reacts with a derivative of carboxylic acid, it again forms HCl and methyl ethanoate. मिथिल ग्रुप जो आहे OCH3 ग्रुप जो आहे तो इथे लागेल आणि HCl बाहेर निघेल. So it forms methyl ethanoate. Similarly, acetic acid is also a derivative of carboxylic acid. Acetic acid सुद्धा carboxylic acid ची डेरिव्हेटिव्ह आहे. यामध्ये पहा ऍसिटिक ऍसिड मधला हा बॉन्ड ब्रेक झाला आणि अल्कोहोल मधला OH बॉन्ड ब्रेक झाला. OR इथे लागला. ठीक आहे, त्यामुळे इथे इस्टर तयार झालं आणि इकडे ऍसिड तयार झालं. सो इस्टरिफिकेशन जी रिॲक्शन आहे ती फक्त ऍसिड आणि अल्कोहोलच देते असं नाही आहे, तर ऍसिडच्या ज्या डेरिव्हेटिव्ह आहेत कोणत्या कोणत्या डेरिव्हेटिव्ह आहेत ऍसिडच्या डेरिव्हेटिव्ह इस्टर ही एक डेरिव्हेटिव्ह आहे, क्लोराइड ही एक डेरिव्हेटिव्ह आहे, अनहायड्राइड ही एक डेरिव्हेटिव्ह आहे, या अमाइड ही एक डेरिव्हेटिव्ह आहे. या डेरिव्हेटिव्ह सुद्धा अल्कोहोल सोबत रिॲक्ट होऊन इस्टर तयार करतात. Therefore, the esterification reaction also occurs when alcohol react with derivatives of carboxylic acid such as acid chlorides. Alkylation reaction. Alcohols when reacts with dialkyl sulfate to form ether. अल्कायलेशन म्हणजे काय, अल्काइल ग्रुप अटॅच करणं. अल्कोहोलमध्ये आरच्या ठिकाणी जेव्हा आपण एचच्या ठिकाणी जेव्हा आपण अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस करतो देन दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कोहोलमध्ये एचच्या ठिकाणी जेव्हा आपण आर म्हणजे अल्काइल ग्रुप आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो तेव्हा दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन. सो अल्कोहोल्स वेन रिॲक्ट विथ डायअल्काइल सल्फेट्स टू फॉर्म इथर. हायड्रोजन अँड OH ग्रुप रिप्लेस बाय अल्किल ग्रुप. अल्कोहोल घेतला आपण, डायअल्काइल सल्फेटचा फॉर्म्युला R2SO4. R2 म्हणजे अल्काइल ग्रुप आहे, R डॅश हा अल्काइल ग्रुप आहे. डायअल्काइल सल्फेट घेतला आपण, काय झालं इथे OH मधला H निघून इथे, कारण आपण रिॲक्शन कोणत्या पाहून राहिलो OH बॉन्ड ब्रेकिंग, याच्यातून H निघाला, याच्या ठिकाणी R डॅश लागला. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथर अँड अल्काइल हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे, alkyl hydrogen sulfate and ether. So by alkylation reaction, we can prepare ether from alcohols. For example, ethyl alcohol on reaction with dimethyl sulfate. आता इथे मिथिल ग्रुप घेतला आपण R च्या ठिकाणी, तर दोन मिथिल ग्रुप झाले म्हणजे डायमिथिल सल्फेट घेतला. So it will methyl group will replace this hydrogen atom and it forms CH3 CH2O CH3. So it is a ethyl methyl ether and this is methyl hydrogen sulfate. Okay. So this is the reaction. Alkylation is one of the reaction to prepare ether from alcohol on reaction with dialkyl sulfate. Next reaction is reaction with Grignard reagent. Grignard, we all know what is Grignard reagent. RMgX, it is the Grignard reagent. So R dash MgX, it is the Grignard reagent.
When alcohol reacts with Grignard reagent, अल्कोहोल रिॲक्ट्स विथ ग्रिग्नाट रिएजंट, काय होतं म्हटलं मी ते, आपण कोणत्या रिएक्शन पाहून राहिलो आहे, आर ओ एच मधला ओ एच बॉन्ड ब्रेकिंग, ओ एच बॉन्ड क्लिवेजची रिॲक्शन पाहता तिथे ओ एच बॉन्ड ऑफ अल्कोहोल गेट ब्रेक्स अँड हायड्रोजन इज रिलीज. दॅट हायड्रोजन कंबाईन्स विथ आर डॅश, आर डॅश म्हणजे अल्किल ग्रुप, टू फॉर्म अ अल्केन अँड द बाय प्रोडक्ट इज मॅग्नेशियम एक्स अँड ओ आर. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 असल्यामुळे एक व्हॅलन्सी, वन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय अल्किल हॅलाइड, हे MgX ऑलरेडी लागलेला आहे, आणि दुसरी जी व्हॅलन्सी आहे ती त्याची सॅटिस्फाय होईल ओ आरनी. ठीक आहे. सो ऑन रिॲक्शन विथ ग्रिग्नाट रिएजंट, अल्कोहोल्स फॉर्म अल्केन. For example, ethanol, when reacts with methyl magnesium bromide in presence of ether, it forms मिथिन. जो आपण ग्रिग्नाट रिएजंटमध्ये जो अल्काइल ग्रुप घेतो त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन तुम्हाला मिळेल. ग्रिग्नाट रिएजंटमध्ये समजा तुम्ही इथे मिथिल घेतला तर तुम्हाला मिथेन मिळेल. ग्रिग्नाट रिएजंटच्या आर डॅशला समजा तुम्ही इथिल ग्रुप घेतला असता तर तुम्हाला इथेन मिळेल. आता इथे मिथिल ग्रुप घेतला तर इथे हा हायड्रोजन एक ॲड झाला, सो इट फॉर्म्स अ मिथेन अँड बाकीचा साईड प्रोडक्ट दॅट इज MgBr आणि OCH2CH C2H5, समजा हा C2H5 आहे, CH2CH3 किंवा C2H5 म्हणा. सो इट इज अ बाय प्रोडक्ट. ठीक आहे. सो वी कॅन प्रिपेअर अल्केन फ्रॉम अल्कोहॉल्स on reaction with Grignard reagent in presence of ether. Now the next reactions are the reactions involving cleavage of CO bond. CO म्हणजेच RO bond. अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे ROH. R means what? Alkyl group. Alkyl group म्हणजे it may be methyl, it may be ethyl, it may be isopropyl. Alkyl group आहे म्हणजे कार्बन आहे. ज्या ग्रुपमध्ये ज्या रिॲक्शन्समध्ये रिॲक्शन इन विच द देर इज अ ब्रेकिंग और क्लिवेज ऑफ CO बॉन्ड, दोज रिॲक्शन्स वी आर गोइंग टू सी. ओके. आतापर्यंत आपण OH बॉन्ड ब्रेकिंगच्या रिॲक्शन्स पाहिल्या. कोणत्या कोणत्या होत्या त्या OH बॉन्ड ब्रेकिंगच्या रिॲक्शन? एक होती इस्टरिफिकेशनची रिॲक्शन, एक होती डायल्किल सल्फेट सोबतची रिॲक्शन, एक होती ग्रिग्नाट रिएजंट सोबतची रिॲक्शन, आणि एक होती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल सोबतची रिॲक्शन. So those are the reactions in which there is a OH bond cleavage in alcohol. Now we are going to see the reactions involving the cleavage of CO bond in alcohol. So the first reaction is halogenation and haloform reaction. So hydrogen halide, when alcohol reacts with hydrogen halide म्हणजे HCl झालं, HBr झालं, HF झालं, these are the hydrogen halide. It forms alkyl halides and water. For example, ethanol when reacts with HBr in presence of acid and anhydrous zinc sulfate, anhydrous zinc chloride, then this bond breaks. RO bond get breaks, OH will be released, and instead of OH there will be a Br. So we get ethyl bromide and H2O. So reaction with hydrogen halide is one of the reaction in which there is a CO bond cleavage in alcohol. So the first reaction was halogenation. That means हॅलोजनेशन म्हणजे काय? हॅलोजन ग्रुप लावणे. हॅलोजन ग्रुप म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे ग्रुप्स लावणे, त्याला म्हणतो आपण हॅलोजनेशन रिॲक्शन. सो हिअर instead of OH we have attached Br. So this is one of the example of halogenation reaction. So we can prepare ethyl bromide from ethyl alcohol on reaction with HBr. आता या जे रिॲक्टिव्हिटी आहे हॅलोजन हेलाइडची, ती रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर आहे. हायड्रोजन आयोडाइड will react more easily or will react faster than HBr, which will react faster than HCl. आणि या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन हेलाइडची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कशी आहे? ऑर्डर हायड्रोजन आयोडाइडची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे दॅन हायड्रोजन ब्रोमाइड दॅन हायड्रोजन क्लोराइड. आणि अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? टर्शरी अल्कोहोल विल रिॲक्ट more rapidly than secondary alcohol, which will react more rapidly than primary alcohol. ठीक आहे. So this is the order for this reaction only. या रिॲक्शन साठी फक्तची जी ऑर्डर आहे. Then the reactions with
फॉस्फरस ट्रायहेलाइड्स म्हणजे काय? फॉस्फरस ट्रायहाइड म्हणजे फॉस्फरस आणि X3 means Cl3, it may be Br3, it may be Pi3, okay, or phosphorus pentahalide. Phosphorus pentahalide म्हणजे PCl5, Pi5, PBr5, okay, anything. So this reaction is generally used to convert to remove or to replace OH group from alcohol. अल्कोहोल मधला OH ग्रुप आपण हॅलोजननी रिप्लेस करण्यासाठी या रिएक्शन्स वापरल्या जातात. ठीक आहे. आता इफ वी ट्रीट दिस अल्कोहोल विथ पी एक्स थ्री म्हणजे इट मे बी PBr3, इट मे बी Pi3, इट मे बी PCl3. So when these three molecules of alcohol reacts with PX3, then it forms 3 moles of alkyl halide, means X OH is replaced by X and this acid S3PO3. Okay, this is phosphorus acid or phosphoric acid S3PO3. It is hypophosphoric acid. So this is the reaction. आता तसेच समजा आपण PX5 सोबत जर रिएक्शन केली आपण म्हणजे PCl5 किंवा PBr5 सोबत रिएक्शन केली, देन अगेन this OH group gets replaced by X. So we get here म्हणजे या रिएक्शनसाठी म्हणजे PCl5 किंवा PBr5 किंवा PI5 सोबत जेव्हा रिएक्शन करतो आपण तेव्हा एकच मोल अल्कोहोलचा लागतो. ठीक आहे. PCl3 सोबत किंवा PBr3 किंवा PI3 सोबत जेव्हा रिएक्शन करतो तेव्हा 3 मोल्स ऑफ अल्कोहोल लागतात. याच्यामध्ये 1 मोल ऑफ अल्कोहोल लागते टू फॉर्म अल्किल हॅलाइड HCl अँड POCl3 phosphorus oxychloride. So these are the byproduct. We are interested only in alkyl halide. ठीक है. In this way we can prepare alkyl halide from alcohol by reaction with phosphorus trichloride or phosphorus pentachloride. For example, isobutyl alcohol. This is the formula for isobutyl alcohol. When reacts with PBr3, then OH group of this gets replaced by Br and we get isobutyl bromide. ठीक आहे. सिमिलरली इफ वी वॉन्ट टू प्रिपेअर अल्काइल क्लोराइड, फक्त हे SOCl2 ची जी रिएक्शन आहे ही फक्त अल्काइल क्लोराइडसाठी आहे. व्हेन वी वॉन्ट टू प्रिपेअर अल्काइल क्लोराइड फ्रॉम याच्यापासून सुद्धा तयार करता येतं. PCl5 किंवा PCl3 यूज करून सुद्धा आपल्याला अल्काइल क्लोराइड तयार करता येतं. पण अजून एक रिएक्शन आहे, थायोनिल क्लोराइड सोबत जर आपण रिएक्शन केली अल्कोहोलची, देन इट अल्सो फॉर्म alkyl chloride on reaction with thionyl chloride. So alcohol when reacts with thionyl chloride SOCl2, it forms RCl. OH group is replaced by Cl and SO2 gas and HCl gas are released. So this is the one of the method for the preparation of alkyl chloride from alcohol by treating it with thionyl chloride. For example, 1 heptanol, 7 carbon atom आहे म्हणून heptanol, 1 heptanol on reaction with SOCl2, this OH group will replace by Cl group and we get 1 chloroheptane and SO2 gas and HCl gas will get released. Okay, so these are all the reactions where we are replacing OH group by alkyl by halogen group. Okay, dehydration reactions. Dehydration म्हणजे काय? What is meant by dehydration? Dehydration is the removal of water molecule. That reaction is called as dehydration reaction. Okay. So alcohols undergo dehydration, means removal of molecule of water to form alkene on treating with a protic acid. Protic acid means the acid which can donate a proton. For example, concentrated H2SO4 or this H3PO4, that is phosphoric acid, or catalysts such as anhydrous zinc chloride or alumina. Ethanol undergoes dehydration by heating it with concentrated H2SO4 at 443 Kelvin and it forms ethanol. जेव्हा याचं आपण डिहायड्रेशन केलं, H2SO4 इज अ डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे हा वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतो. 2 मॉलिक्यूल याच्यामधून समजा वॉटर मॉलिक्यूल यांनी काढला इथेनॉल मधून 443 केल्विन वर, तर इट फॉर्म्स अल्कीन. ओके, वॉटर मॉलिक्यूल याप्रमाणे रिलीज होईल.
एका याच्यातला हायड्रोजन आणि दुसऱ्या याच्यातला OH ग्रुप. दिस H2O विल गेट रिलीज अँड याची व्हॅलेन्सी फ्री झाली, याची व्हॅलेन्सी फ्री झाली टू फॉर्म कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो वी गेट अल्कीन. Secondary and tertiary alcohols are dehydrated under milder conditions. For example, आता हे सेकंडरी अल्कोहोल घेतला आपण, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता याच्यामध्ये पहा, OH इथला आणि H इकडला. सो इट विल रिमूव्ह H2O टू फॉर्म अल्कीन, म्हणजे 1 प्रोपीन मिळेल आपल्याला इथे. हा फॉस्फरस ऍसिड सोबत आपण रिएक्शन केली, फॉस्फोरिक ऍसिड सोबत. फॉस्फोरिक ऍसिड 85% घेतलं, 440 डिग्रीवर जेव्हा रिएक्शन केली, तो इट विल रिलीज H from here and OH from here, and there is a formation of double bond to form one alkene. Similarly, we can prepare alcohol from this tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol पासून अल्कीन तयार करायचं राहिलं, काय करू आपण, फॉस्फोरिक ऍसिड सोबत. इथे सुद्धा तुम्ही H2SO4 वापरलं तरी चालेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सुद्धा यू कॅन यूज हिअर. ओके, इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सुद्धा वापरता येते आणि हे पण वापरता येते. सो फायनली you will get alkene in this reaction. Okay. आता relative ease of dehydration. आता tertiary alcohol will easily undergo dehydration than secondary alcohol than primary alcohol. म्हणजे tertiary alcoholचं dehydration easily होईल than secondary alcohol than primary alcohol. ठीक आहे. सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोल पेक्षा टर्शरी अल्कोहोलचं जे हे आहे, डिहायड्रेशन जे आहे ते लवकर होईल. आता मेकॅनिझम पाहायचं आहे आपल्याला. आता मला वाटतं वेळ संपत आलेला आहे, त्यामुळे बंद होऊन जाईल. आता तर मेकॅनिझम आपण कशाचं पाहून राहिलं, डिहायड्रेशन रिएक्शनमध्ये. याच्यामध्ये पहिलं स्टेप जे असते ते फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल असते. सेकंड स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. It is the slowest step and hence the rate determining step of the reaction. And third step is the formation of ethene by elimination of a proton. सगळ्यात पहिले आपण काय केलं, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण H2SO4 किंवा फॉस्फोरिक ऍसिड यूज करून राहिलो आहे. इथेनॉल, आपण डिहायड्रेशन रिएक्शनचं मेकॅनिझम पाहून राहिलो. ठीक आहे. इथेनॉल, दिस इथेनॉल मध्ये जे OH ग्रुप आहे, the oxygen atom in ethanol has a lone pair of electron. Therefore, H plus from acid will be abstracted by this oxygen atom. ठीक आहे. इथे हा जो ऍसिडचं काम काय आहे, प्रोटॉन देणं. सो हा प्रोटॉन कुठून मिळाला आपल्याला, ऍसिड पासून, कारण आपण रिएक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये करतोय, ऍसिड पासून. सो दिस डोनेटेड प्रोटॉन फ्रॉम ऍसिड गेट्स अटॅच टू दिस ऑक्सिजन. लोन पेअर ऑक्सिजननी यूज केली आहे या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. देअरफॉर ऑक्सिजन विल गेट अ पॉझिटिव्ह चार्ज. सो इट इज कॉल्ड ॲज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल. ठीक आहे, और ऑक्झोनियम आयन. इट इज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल और ऑक्झोनियम. दिस इज द फर्स्ट स्टेप फॉर द डिहायड्रेशन रिएक्शन. ठीक आहे, ही पहिली स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होत आहे, आता हा H2O तयार झाला आहे. सो दिस बॉन्ड विल ब्रेक आणि ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे जो की इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर ऑक्सिजन काय करेल, ही जे पेअर आहे ही स्वतःकडे घेऊन घेईल आणि ॲज अ H2O म्हणून रिलीज होते. आता ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन पेअर गेली, त्याच्यामुळे कार्बन गेट्स पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो वी विल सी टुमॉरो बिकॉज टाइम इज ओव्हर. There are 34 participants today. ठीक आहे, टाइम संपलेला आहे. हॅलो हॅलो. हो सर. हाँ हाँ सर. हाँ, तो नेक्स्ट लेक्चर में देखेंगे इसका मैकेनिज्म, बिकॉज आवर टाइम इज ओवर. यू कैन सी दिस लेक्चर. जर आवाज वगैरे काही आला नसेल तर यू कैन सी इट ऑन द गूगल क्लासरूम ऑल्सो. ठीक आहे. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. You can leave the meeting. Okay, sir. Thank you.